जय भीम नमः बुद्धाय. मी आली मालेगावात आईले न बहिणीला नेऊन घालायसाठी आलती. त्याला समजत नव्हतं सुचत नव्हतं म्हणून मी आली होती. आता मग काल मी घराकडे धकत होती तर धकले तर भाऊ म्हणे की म्हणे नाही म्हणे बाई असं नाही म्हणे. मग म्हणलं नाही बाबा जाऊ दे. तर मग त्यानं का नाही ते डाळ आणली, साखर आणली, आंबे आणले. मग म्हणे गठुडं बांध म्हणे, गठुडं बांधून घेऊन जाय म्हणे तू. म्हणलं जाऊ द्या म्हणलं बाबा म्हणलं आपल्याला जाऊ दे म्हणलं. मग मी राहिली काल मग रस पोळ्या कुरड्या भज्जे केले. मग जेवण केले संध्याकाळी. मग आता आता संग भज्जे पण देऊ लागली पण मला आवडत नाही तर भज्जे. म्हणून म्हणलं बाई म्हणलं नको म्हणलं भूतं लागायली माझ्यासोबत देऊ नको म्हणे. आपण हॉटेलीन जेवतो का नाही करतो. मग म्हणलं बाई मला आवडतच नाहीत भज्जे असं म्हणलं मी. तर पाई मालेगाव हे का हे मालेगाव आहे. तिथून उतरली आणि चालली हे पा मग आली तिथं बसली तिथं. मग पुढे आली समोर. मग समोर आली तर मग वगळ्या म्हणलं पैदल किती जायचं. मग का नाही ती बस चांगली होती लग्नाले. तर ती आली मुंगळ्याहून आली तर मी हात दिला तर थांबली. मग म्हणजे ते हे लक्झरी. मग त्यात आली. मग म्हणलं चला बसून. मग इथं बसून आली मी. हवा मंडप हे वरतून. मग बसमध्ये तिथं आली. मग उतरली. मग तिथून आता चालली. मग एक लांब हे त्याच्यामुळं आता इथं म्हणजे पाऊस किती पडेल हे का भरपूर का जशी आली ना तसा भरपूर पाऊस चालू आहे. तर एवढी घाण झाली म्हणजे पहिल्यानं नाशिकमधून बसली औरंगाबादला उतरली मध्यवर्तीहून बसली शिडकोले आली. शिडकोहून बसली तर जालन्याला गेली. जालन्यावर उतरली तर मेहकरला आली. मग तिथं वाजले आम्हाला 8:30 वाजले. 8:30 वाजले तिथं. तर मग म्हणलं आता कसं करायचं. मग तिथं काय कोणी नव्हतं म्हणजे पण दवाखान्यात जायला होतं. मग मावस भाऊ होता तर मग ते घर लांब होतं त्याच्यामुळं काय तिकडं म्हणलं बाबा आपल्याला तिकडं जेमदार हे भाऊ पण म्हणलं लांब येते. मग ते येणार नाहीत बाबा म्हणलं. मग रात्रीला कशी आले. मग कंडाक्टरलेच म्हणलं मी कंडाक्टरले डरवले म्हणलं साहेब द्या उतरून म्हातारे माणसं आहेत म्हणलं डोंगरकिनीत उतरून द्या म्हणलं. तर मग त्यांनी बिचाऱ्यानं ऐकलं. त्यांना वाटलं बाबा चला म्हणलं मालेगावला गेलं तर मालेगावला काही सापडत नाही आणि मग तिथं मग आमची घाण होईल तिथं कुठे राहायचं. तर मग गेलं बिचाऱ्यानं उतरून. तिथं उतरलो. पाऊस चालू होता. कोणी आलं नाही. वजे बॅटरीकनं वजे माझ्या बहिणीजवळ दिली. बॅटरीक दिली बहिणीजवळ. माझ्या आईचा हात धरला मी. मग निघलो आम्ही तिथून. मग गेलो तिथं. मग राहिलो रात्रभर. आणि मग आता निघता नाशिक पुण्याले भाचा आणि भासून राहते. निघता अरे दोघे बी आता खुशाल काय म्हणलं होतं मग म्हणे लग्नाला नाही काय येणार. बहिणीच्या मुलीचं लग्न होतं तर येणार नाही का म्हणलं. बाबा मग आमच्या घरी कोण लग्नाला आलं नाही म्हणलं. मग मी नाही येत म्हणलं. ते लग्नासाठीच आला. तर मग म्हणले मी येणार नाही म्हणलं. बरं म्हणे ठीक आहे म्हणे. मग ते दोघं आले. मग त्याला बोलली 2 शब्द आणि आली मी इकडं. तर लक्झरी वाटतच भेटली म्हणले तिथंच जागेवर थोडी 1 किलोमीटर आली. तर आली त्याच्यात बसून आले मालेगावात. म्हणलं बरंच झालं बाबा इथं नको एक राहिले. म्हणजे आजची गाडी पकडली ना तर मी तिथं 7-7:30 वाजता नाशिकमध्ये पोचतो. आणि 9ची पकडली तर टाईम होते. मग तिकडं बसा बंद होतात. आमच्या इकडं जाण्याच्या बसा बंद होतात. मग त्याच्यामुळं मी चटकन निघली. तर बघा माझ्या भावानं काल लय मोठं तेल डोक्यावर ओतलं माझ्या. तिने
खोबऱ्याचं तेल दिलं आणून भावजाईनं. तर ते म्हणे नाही नाही म्हणे हे तेल नको म्हणे, माझ्या बहिणीला ते दे म्हणे, तू लावतं ती दे म्हणे. मग आणलं. मग तिनं कानी आणून नाही दिलं. नाही म्हणे वाटी आणून दे म्हणे. वाटी आणून नाही दिली. भानं डोक्यावरच इथं तेल ओतलं. इथं डोक्यावर तेल ओतलं. इकडून कुठून रस्ता आहे बाबा? अरे हे पहा कसं इकडंच केलं ते. या असं इकडं घाण आहे. ह्या इकडून येऊन राहिली घाण आहे इकडं. इकडून पहा घाण आहे. हा बाई इथं असे इकडं किती घाण आहे. तर चला म्हणलं जा. मग इकडं लांब येतो, लांब हे बसस्टँड. मग बसस्टँडवर इकून इतकी एवढी घाण आहे इकडं. म्हणजे खेड्यात तसं राहते. म्हणजे एवढं काही शहर नाही. मालेगाव म्हणजे एवढं शहर नाही. तर म्हणलं हे पहा आता हे का इकडं आहे का शहर. हे का इकडं आले मी. कसं वाटलं मग मालेगाव सांगा कमेंट करून. हे बसस्टँड आहे इकडं आलेली आहे मी. तर मग चटकन गेलं म्हणलं. मग त्यानं काय मग ते तेल ओतलं. मग डबल तेल आणून दिलं वाटी तेवढं होतं. पच डोकं झालं. पहिल्याने अंग धुतलं, मग हात फिरवला होता. त्यातने मग तेलही झालं. त्यात तेल टाकलं, मग ते तेलही बी मग जास्त झालं. मग त्याच्यामुळं रात्री डोकं फटफट डोक्याने केलं. तर मग आता माझा भाऊ गेला तर तिकडं बाथरूमला गेला. मग मी इकडं आलेली आहे. तर पाही बसस्टँड आहे. हे पहा बसस्टँड चालू आहे. नवं बसस्टँड चालू आहे. म्हणजे हे का हा बाय मालेगावचं. आईले सुचत नव्हतं, बहिणीला सुचत नव्हतं. त्याच्यामुळे धाडलं. आमच्या घरचे म्हणत की नाही बाबा म्हणत यायला सोडायला चालणार नाही, त्या हाताने नेऊन घाल. तरी जेवढी घाण झाली माझी, एवढी घाण झाली. खूपच फत्ती बसस्टँड आहे का. तर कमेंट करून सांगा नक्की की बाबा बसस्टँड कसं आहे. म्हणजे नवीन बसस्टँड बनणं चाललं. पहिलं एवढं भारी नव्हतं, पण आता भारी करून राहिले. हे बाई बसस्टँड आहे. तिकडं पण पंचायती समिती तिकडं येत नाही बरोबर मला, पण मी म्हणून राहिले बा. पॅकेट खाली किती घाण आहे. पाऊस पडला त्याच्यानं घाण किती आहे खाली. किती केवढाले गोटे येते इकडं. बाई मोल्डे काय का बरं काय माहिती मोल्डे. तरी इथं होत असेल. मग ते असं इथून पण होत असेल. डेपो बनत असेल त्याच्यामुळे हे मोल्डेलं इथं. म्हणजे डेपूच राहिला नाही चांगलं. पहिलं मस्त होतं, पण हे मोल्ड चांगलं बनण्यासाठी म्हणून कानी चांगलं बनण्यासाठी हे करून राहिले. पाहिला का डेपो.